गुड मॉर्निंग गाईज. तर आजची आपली सकाळ झाली आहे दुबईमध्ये आणि मी खूप एक्सायटेड आहे. मला खरं तर कळत नाही आहे की मी ब्लॉगमध्ये काय बोलू काय करू. आणि खरं सांगू का, मी सकाळी उठेपर्यंत मला असं वाटत होतं की हे माझं काहीतरी स्वप्न पडलं आहे आणि मी झोपेतून उठल्यावरती हे सगळं मोडणार आहे स्वप्न. पण हबीबी आय एम इन दुबई. सो माझ्या रूमचं तुम्हाला पूर्ण हे दाखवायचं आहे. मला काहीतरी टूर करायचं आहे, मला रूम टूर करायचं आहे. बट आत्ता नाही, कारण की आता मी इतकी घाण केली आहे ती सकाळपासून इकडे तिकडेच करते. तर पहिला तर आपण ब्रेकफास्ट करूया, कारण की इथे कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट आहे 6 to 11. आणि आता जवळपास वाजलेच आहेत 10:30 पावणे 11. तर मी पटकन ब्रेकफास्ट करून घेते आणि मग आपण ब्लॉग कंटिन्यू करूया. आणि आज मी जाणार आहे डिझर्ट सफारी आय थिंक हेच आहे, ओके, सफारीसाठी. आणि खूप मजा येणार आहे आणि काहीतरी नवीन पण बघायला भेटणार आहे, कारण की तिथं मी चालवणार आहे भुरभुर गाडी. तर चला जाऊया, दादा पण पिक करायला येतोय. हो, फायनली आम्ही आता निघालोय सफारीसाठी आणि एक्सायटेड आहे. वाळवंटात जायला, दुबईच्या वाळवंटात जायला. आमच्या इकडे वाळवंट नाहीत म्हणून यांनी आम्हाला दुबईमध्ये वाळवंटात न्यायला आणले. म्हणजे जग सफारी जबरदस्त असणार आहे दुबईची. आणि आपण खातो महाराष्ट्राचा वडापाव. आपल्या म्हणजे इंडियामध्येच जे काय म्हणतात पॉलिटिकल लोक, VIP लोक जे कार्स वगैरे युज करतात ते इकडे खूप कॉमन आहे. इकडे कॉमनली युज करतात ते. आणि आता फायनली आपण वडापाव खायला आणलं का तुम्हाला इकडे? वडापाव मी वरायला लागलो या. वडापाव काय इंडियामध्ये भेटत नव्हता का? मला तू वडापाव खायला आणलं इकडे. पोटात कावळा वरायला लागली ती, म्हणून वडापाव वरायला लागलोय. बस, बाकी काय नाही. जाणं चाललंय आता सगळ्या लाईन क्रुझर दिसायला लागलेत आणि मोस्टली आता हळूहळू तुम्हाला दिसेल झाडं बिडं गायब होतील. झालेतच ऑलरेडी ऍक्च्युली. आणि वाळवंटच दिसतोय सगळीकडे. हे पहा, कशी दिसत आहे मी. फेक देता हूँ. आप कहाँ से हो फट गया भैया? आप कहाँ से हो? मैं हाँ? मैं अपना खून है. सेम उल्टा हो गया है. व्लॉग में तो मस्ती नहीं है तो फिर वो तो व्लॉग ही नहीं है. हाँ, वो व्लॉग भी में है. मस्ती होनी चाहिए. चिल करो, मस्ती करो, मजे करो. आईस्क्रीम खूप हे घेतलेलं मी. आईस्क्रीम खायचंय. असलं पानसट लागतंय ना हे. हे बोरकुट आपण शाळेत खायचो ना, आंबट चिंबटचा टेस्ट आहे याला. अरे पण ते बट हे किती दिरमचं आहे? 5 दिरम. मग मी खाणार. 120 रुपयाचं आहे. मग मी हे खाणार. आणि आम्ही हे पण घेतलंय एनर्जी, कारण आता व्हिडिओज तुम्हाला खूप इंटरेस्टेड सगळ्या गोष्टी दाखवायच्या. तर थोडा हो, तर आता पुढे कळणार आहे काय होणार आहे. भाई ने हमारी बात सीरियस ले ली है. मुझे पता नहीं, ये पता नहीं था कि यही अभी मतलब ये वाली गाड़ी चलाने वाले हैं. और अब मेरे को डर लग रहा है. अब पहुंच गए. अच्छा दूसरी जगह पे जाना है. आम्ही सेकंड ह्याच्यावरती आलोय आपण. स्कूटर रायडिंग आणि कॉर्ड बाईक जे रायडिंग असतं तिकडे. चला काय काय बघूया. चलो, रिस्क देतोय ना मला गाईज. हा, ही गाडी देतोय मला चालवायला. मला सायकल पण नीट येत नाही, आता चालाय बी आहे ना. ही गाडी देतोय मला चालवायला. माहिती नाहीये काही सुद्धा कशी चालवायची. तुला ते इन्स्ट्रक्शन देतील गाडी कशी चालवायची वगैरे. ही गाडी लय अवघड आहे गाडी चालवायला, कारण की ह्याच्यात आपल्याकडे काहीच नाही. इथं ब्रेक आहे आणि हे नाहीये हे रेस चालवणार आहेस? नाही. अरे चालवणार आहे. दे कॅमेरा माझ्याकडे. चल. इजी आहे टेन्शन
हाँ हाँ वो समझाओ ना उसको। अभी भी ये क्या हो रहा है? ओके सिंपल हळूहळू नाही मला पलटी करायची। थँक्यू ब्रदर थँक्यू। पलटी पण होतं का? जोरात टर्न नको प्रेस ब्रेक छोड़ दो। गाडी चालवायला बसलाय. आता मी अशी पळवणार आहे ना धुरळा करणार धुरळा। ओ आसिफर क्या अरे भाई भाई अपना भाई मिल गया यहाँ पे. मला पळवणार आहे. ओ त्या झाडाला आपण कट मारणार। भैया मैंने पकड़ा नहीं है उसको. नहीं डर रही क्यों? पकड़ो मत। वजन ले फोटो निकालो। सो आम्ही आता मस्त राईड घेतली आहे आणि इथे सगळेजण ओळखीचे होते दादाच्या आणि सगळ्यात जास्त सगळ्या लोकांनी मला एक गिफ्ट दिलंय खूप क्यूटसा. ही मला खूप आवडला आणि सनसेट पहा. वाव कसलं भारी आहे. किती भारी दिसते ना मी. आणि ह्याचा झगामगावरच जात होता सारखा. ह्याचा झगामगा सारखा आवाज जात होता. ही गाडी आता डोंगरांवरती जाणार आहे डेझर्टच्या यस. आणि तिकडे गाडी अशी उडवली जाणार आहे। सो ड्रायव्हर आपल्या बरोबर आहेच खतरनाक त्याचा एक्सपिरियन्स पण आहे। सो आता थ्रिल बघायला आणि अनुभवायला भेटणार आहे. भेटणार आहे. भैया मैंने बोला है ना धीरे धीरे से उड़ाना. देखते हैं क्या होता है. हमारी दूसरी गाड़ी रेडी है और पता नहीं भाई बहुत ज्यादा स्फूर्ति में है कि नहीं आज इनको मजा देके रहूंगा. आपको क्या लगता है? यो सही में लाइक वो बहुत ज्यादा एक्साइटेड है हमें मजा देने में टू बी ऑनेस्ट. और सनसेट बहुत प्यारा लग रहा है. और हम गाड़ी चेंज करके इस गाड़ी में बैठने वाले हैं. मैं फ्रंट पे बैठूंगी. ओके यार इसको मोरिया even bashing. Out here riding, chasing the horizon with you. I don't need to look no further. You are the one I'm certain, only one that I'll be holding. When you're loving me, it goes like. Look no further, look no further. Look no further. कंट्रोल करना। क्या यार? अरे देखो अरे कितना जाड़ा है ये. लेके डूबूंगी सबको लेके डूबूंगी. छोड़ कंट्रोल कर छोड़ कंट्रोल कर कंट्रोल कर। अरे पकड़ना है यार क्या है ये? मेरे को नहीं करना. मैं मौके पर गिर जाऊंगी. हाय शोभत भाई एडवेंचर करना बहुत आसान है लेकिन ये नीचे से ऊपर लेके आना बहुत मुश्किल है। मम्मा माताजी मेलो दूसरा पैर भी आगे नहीं हूँ. सो आज मैं ऊपर आसमान नीचे आज मैं आगे. उधर से साइड से निकाल
ये चल रहा है मस्त, चल रहा है मस्त। ये अब राजस्थान वाली फीलिंग आ रही है मेरे को। अब निकालो, अब लाइट अच्छा से लाइट में से निकालो। आप लाइट बंद कर देना, लाइट नहीं देगा। It goes like, look no further, look no further. Look no further. It goes like, I never thought I'd find it. A love that feels so perfect. I can't even word it. Yeah, you make me lift up from the ground. I believe that we are more. All the world is looking for. Show them all we got it. Never look back, never let go. I don't need to look no further. You are the one I'm certain. Only one that I'll be holding. When you're loving me, you're loving me. It goes like, look no further, look no further. Look no further. It goes like, look no further, look no further. Look no further. It goes like, I believe that we are more. All the world is looking for. Show them all we got it. Never look back, never let go. I don't need to look no further. You are the one I'm certain. Only one that I'll be holding. When you're loving me. तर फ्रेश होत होत ही फुटेज घ्यायचं रिझन आहे ते म्हणजे की मला खूप कंटाळा आला आता की मी बाहेर जाऊन आणि वेगळे फुटेज घेऊन मग मी हे करेल, कारण की मला तुम्हाला छान छान ब्लॉग पण दाखवायचे आहेत आणि उद्या माझा एक नवीन ब्लॉग अपलोड होणार आहे. ह्याच्या आधीचा जर ब्लॉग तुम्ही बघितला नसेल तर नक्की लवकर जाऊन बघा, कारण की मी एक ब्लॉगिंगची सिरीज बनवतीये ज्याने की तुम्हाला कळेल की मी काय करते किंवा काय नाही, कुठे जातीये आणि किती काय एक्सपेन्स येतो हे पण मी तुम्हाला सांगण्याचा ट्राय करते. पण मला जर तुमच्यात असे पॉझिटिव्ह कमेंट्स आले की हां सायली मला हे जाणून घ्यायचे किंवा हे सायली मला जाणून घ्यायचे, तर मी नक्कीच ते पण तुम्हाला शेअर करेन की मी कुठल्या गोष्टीला किती रुपये खर्च करते इथे. आणि तुम्हाला माझे ब्लॉग कसे वाटतात ते नक्की सांगा. आणि उद्या मेन पॉईंट आहे, उद्या आम्ही जाणार आहे दुबई फ्रेमला आणि खूप मोठी दुबई फ्रेम आहे, तुम्ही सर्च करून बघू शकता, पण मी उद्या तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवेनच, नो इश्यू. दुबई फ्रेमला जाणार आहे आणि खूप एक्सायटेड आहे मी, खूप म्हणजे खूप जास्त, कारण की दुबई फ्रेम नंतर आम्ही एका अशा ठिकाणी चाललोय जे माझ्यासाठी सरप्राईज आहे. मला माहिती नाहीये, मला फक्त सांगितलंय की तू रेडी राहा, बाकी मला काहीच आयडिया नाहीये. तर मी खूप एक्सायटेड आहे त्याच्यासाठी की माझ्यासाठी उद्या दुबईमध्ये काय सरप्राईज आहे. आणि जे तुम्ही शोज सगळे बघितले, ओके, बेली डान्स असेल, फायर असेल किंवा जे आधीचा जो डान्स झाला होता तो झाला मागाचा, ते सगळं जे होतं किंवा सफारी राईड असेल ते सगळं VIP होतं. मला हे तुम्हाला सांगायचं राहून गेलेलं, ते सगळं VIP होतं. आणि मी कोणा थ्रू आली आहे, ओके, ही बेसिकली मी ही सोलो ट्रिप करते दुबईची. बॉयफ्रेंड सोबत नाही आले, माझा बॉयफ्रेंड मी इकडे आली आहे म्हणून दुसरीकडे गेलाय. तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा की माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आणि लाईक करायला, शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप छान छान ब्लॉग पडणार आहेत आता. मला जसं या ब्लॉगला चांगला रिस्पॉन्स आला तर मी विदेशच धरणार आहे, मी प्रत्येक देशामध्ये जायचा प्रयत्न करेन ॲज पॉसिबल. तर नक्की खूप प्रेम द्या आणि भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये.